जय श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. माघ महिन्यात शुक्ल पक्षाच्या 5व्या तिथीला वसंत पंचमी हा सण साजरा केला जातो. वसंत ऋतूचे आगमन वसंत पंचमीच्या दिवसापासून मानले जाते. असे मानले जाते की वसंत पंचमीच्या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली. हा दिवस देवी सरस्वतीचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. या दिवशी विशेषतः देवी सरस्वतीची पूजा करून तिला ज्ञान आणि बुद्धी प्राप्तीसाठी प्रार्थना केली जाते. नवीन शिक्षण सुरू करणे, नवीन कार्य सुरू करणे, मुलांचे मुंडन करणे, अन्नप्राशन संस्कार, गृहप्रवेश किंवा इतर कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी वसंत पंचमी चांगली मानली जाते. या दिवशी स्नान वगैरे आटोपून देवी सरस्वतीला पिवळ्या रंगाची फुले अर्पण करा. मा सरस्वतीला पांढरे वस्त्र परिधान करा. मा सरस्वतीची पूजा करा. आईच्या चरणी गुलाल अर्पण करा. मा सरस्वतीला पिवळी फळे किंवा हंगामी फळांचं बुंदी अर्पण करा. पूजेच्या वेळी पुस्तके किंवा वाद्य वाजवा. वसंत पंचमीच्या दिवशी कोणाला शिवीगाळ करू नका. पिते तर्पण या दिवशी करावे. वसंत पंचमीच्या दिवशी झाडे तोडू नयेत. या दिवशी सरस्वती स्तोत्राचे पठण करावे. विद्यार्थ्यांसाठी वसंत पंचमीचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी पिवळे कपडे परिधान करून खिचडी बनवून वाटण्याची प्रथा आहे. ज्योतिषांच्या मते 11 वाजल्यानंतर दुपारपर्यंत कधीही सरस्वतीची पूजा करता येते. वसंतोत्सवाची सुरुवात वसंत पंचमीपासून होते. वसंतोत्सव होळीपर्यंत चालतो. पौराणिक कथेनुसार वसंत पंचमी आणि सरस्वती पूजन करण्यामागे अत्यंत रोचक कथा आहे. कथा या प्रकारे आहे. अशी मान्यता आहे की सृष्टीरचयिता ब्रह्माने जेव्हा जीव आणि मनुष्यांची रचना केली होती तेव्हा ब्रह्माने आपल्या संसाराकडे बघितले तेव्हा त्यांना सगळीकडे निर्जन असल्याचे जाणवत होते. वातावरण अगदी शांत होते, ज्यात कुठलीही वाणी नव्हती. हे बघून ब्रह्मा उदास आणि असंतुष्ट होते. तेव्हा ब्रह्मांनी प्रभू विष्णूंच्या आज्ञेने आपल्या कमंडळातून पाणी घेऊन पृथ्वीवर शिंपडले. धरतीवर पडलेल्या त्या पाण्यामुळे पृथ्वीवर कंपन झाले आणि एक अद्भुत शक्तीच्या रूपात चतुर्भुजी अर्थात 4 भुजा असलेली एक सुंदर स्त्री प्रकट झाली. त्या देवीच्या एका हातात वीणा, दुसऱ्या हातावर मुद्रेत आणि इतर 2 हातात पुस्तक आणि माळ होती. ब्रह्माने त्या स्त्रीला वीणा वाजवण्याचा आग्रह केला तेव्हा वीणाच्या सुरांमुळे पृथ्वीवरील सर्व जीव जंतूंना वाणी प्राप्त झाली. त्या क्षणानंतर देवीला सरस्वती असे म्हटले गेले. त्या देवीने माणसं विद्या आणि बुद्धी दिली. वसंत पंचमी देवी सरस्वतीच्या जन्मोत्सवच्या रूपात देखील साजरी केली जाते. या देवीला बागेश्वरी, भगवती, शारदा, वीणावादनी आणि वाग्देवी यासह अनेक नावे आहेत. संगीताची उत्पत्ती केल्यामुळे तिला संगीताची देवी म्हणून देखील पूजलं जातं. यामागील एक पौराणिक कथाही देखील आहे की सर्वप्रथम श्रीकृष्ण आणि ब्रह्माने याच दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली होती. देवी सरस्वतीने जेव्हा कृष्णाला बघितले तेव्हा देवी त्यांचा रूप बघून मोहित झाली आणि कृष्णाला पती रूपात प्राप्त करू इच्छित होती. ही गोष्ट कृष्णाला कळल्यावर त्याने स्वतःला राधाप्रती समर्पित असल्याचे सांगितले. परंतु सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी कृष्णाने देवीला वरदान दिले की विद्या इच्छुक माघ महिन्यातील पंचमीला आपले पूजन करतील. हे वरदान दिल्यानंतर सर्वप्रथम कृष्णाने देवीची पूजा केली. तेव्हापासून वसंत पंचमीला सरस्वती पूजनाची परंपरा सुरू झाली. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.